नमस्कार. चला, आज कर्नाटकच्या हवामानाचा एक फेरफटका मारूया. वर्षभरात इथले ऋतू कसे बदलतात आणि त्याचा इथल्या जीवनावर काय परिणाम होतो हे आपण जरा जवळून पाहणार आहोत. तर कर्नाटकचं हवामान आहे तरी कसं? त्याला म्हणतात उष्णकटिबंधीय मान्सून हवामान. आता याचा सोपा अर्थ काय? तर उन्हाळा असतो एकदम गरम आणि दमट, आणि त्यात पाऊसही भरपूर. आणि हिवाळा तो असतो थंड आणि कोरडा. ह्याच वैशिष्ट्यांमुळे आपल्याला कर्नाटकात वेगवेगळे खास ऋतू अनुभवायला मिळतात. पण मग प्रश्न येतो की कर्नाटकातल्या हवामानात इतकी विविधता का बरं आहे? म्हणजे एका भागात प्रचंड पाऊस तर दुसऱ्या भागात कोरडं ठाक. तर त्याची काही खास कारणं आहेत. एक तर त्याचं भौगोलिक स्थान, मग अरबी समुद्राचं सान्निध्य, बलाढ्य पश्चिम घाट, मान्सूनचे वारे आणि अर्थातच इथली जंगलं. हे सगळे घटक मिळून कर्नाटकाच्या हवामानाचं एक वेगळंच चित्र तयार करतात. चला तर मग आपण या सगळ्या ऋतूंचा प्रवास एकामागून एक करूया. सुरुवात करूया रणरणत्या उन्हाळ्याने, त्यानंतर येईल जीवनदायी पावसाळा, मग बघूया मान्सून परत कसा जातो, आणि शेवटी अनुभवूया शांत निर्भर हिवाळा. तर आपला पहिला ऋतू आहे उन्हाळा, साधारणपणे मार्च ते मे या काळातला. नावाप्रमाणेच हा काळ म्हणजे वाढत्या उष्णतेचा आणि कोरडेपणाचा असतो. आता उष्णता किती जास्त असू शकते याचा अंदाज घ्यायचाय तर ऐका. रायचूरमध्ये एकदा तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. विचार करा, हा एकच आकडा सांगून जातो की इथला उन्हाळा किती तीव्र असू शकतो. पण गंमत म्हणजे या तीव्र उष्णतेचा एक वेगळाच परिणाम होतो. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा पाऊस पडतो, ज्याला अभिसरण पाऊस म्हणतात. म्हणजे होतं काय की जमिनीलगतची हवा खूप तापते, हलकी होऊन वर जाते, तिथे तिचं बाष्पीभवन होतं, ढग तयार होतात, आणि मग दुपारच्या वेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतो. आणि हा काय साधासुधा पाऊस नाहीये. इथले लोक त्याला खूप सुंदर नावं देतात, जी थेट शेतीशी जोडलेली आहेत. याला कॉफी ब्लॉसम सरी म्हणतात. का? कारण याच पावसामुळे कॉफीची नाजूक फुलं उमलतात. आणि आंबेसरी सुद्धा म्हणतात, कारण यामुळे आंब्याचं पीक छान तयार होतं. किती मस्त आहे ना? पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा पाऊस जरी महत्त्वाचा असला तरी तो राज्याच्या वर्षभरातल्या एकूण पावसाच्या फक्त 7% असतो. म्हणजे ही तर फक्त मोठ्या पावसाळ्याची एक छोटीशी नांदी आहे, एक ट्रेलर समजा. आणि मग ट्रेलरनंतर येतो खरा सिनेमा, म्हणजे जीवनदायी पावसाळा. जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मान्सून वाऱ्यांचं आगमन होतं, आणि खरं सांगायचं तर हाच राज्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ऋतू आहे. पण मान्सूनचा पाऊस काही सगळीकडे सारखा नसतो. कर्नाटकात तर 2 टोकं बघायला मिळतात. एका बाजूला आहे आगुंबे, जिथे इतका पाऊस पडतो की त्याला दक्षिण भारताचं चेरापुंजी असंही म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे नायकनहट्टी, जिथे अगदी कमी पाऊस पडतो. आता असं का होतं? याचं कारण आहे पर्जन्य छाया. म्हणजे काय की पश्चिम घाट पावसाचे ढग अडवतो. त्यामुळे घाटाच्या पश्चिमेला भरपूर पाऊस पडतो, पण पूर्वेकडचा भाग मात्र कोरडाच राहतो. आता या ऋतूचं महत्त्व किती आहे हे हा आकडा बघितल्यावर कळेल. विचार करा, राज्याच्या एकूण वार्षिक पावसापैकी तब्बल 80% पाऊस फक्त याच 4 महिन्यात पडतो. म्हणजे जवळजवळ पूर्ण राज्याचा पाणीपुरवठा याच नैऋत्य मान्सूनवर अवलंबून आहे. आणि हा 80% पाऊस इतका महत्त्वाचा का? तर याचं उत्तर आहे शेती. नैऋत्य मान्सून हा खरीफ पिकांसाठी अक्षरशः जीवनदायी आहे. राज्याचं संपूर्ण शेतीचं कॅलेंडर, शेतकऱ्यांचं आयुष्य आणि राज्याची अर्थव्यवस्था हे सगळं या पावसावर अवलंबून असतं. बरं, मुख्य पावसाळा संपला की येतो एक मधला काळ, मान्सूनच्या परतीचा प्रवास. ह्याला ईशान्य मान्सून असंही म्हणतात. हा असतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा महिना. मग हा मान्सून परत जातो कसा? ही प्रक्रिया पण इंटरेस्टिंग आहे. जमीन हळूहळू थंड होते, हवेचा दाब कमी होतो आणि ईशान्येकडून कोरडे वारे वाहू लागतात. पण त्याचवेळी बंगालच्या उपसागरात काही चक्रीवादळं तयार होतात. ती आपल्यासोबत बाष्प घेऊन येतात आणि कर्नाटकच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस देतात. या परतीच्या मान्सूनमधनं किती पाऊस मिळतो? तर साधारणपणे वार्षिक पावसाच्या 12%. म्हणजे मुख्य मान्सून एवढा नाही, पण तरीही महत्त्वाचा आहे, खास करून राज्याच्या काही भागांसाठी. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हा आहे शांत निरभ्र हिवाळा, डिसेंबर ते फेब्रुवारी. हा ऋतू ओळखला जातो तो त्याच्या आल्हाददायक आणि कोरड्या हवामानासाठी. हिवाळा म्हटल्यावर थंडी आलीच. बेळगावमध्ये तर पारा 6.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरल्याची नोंद आहे. म्हणजे मस्त गुलाबी थंडी, निर्भ्र आकाश आणि एकदम प्रसन्न वातावरण. आणि या छान हवामानामुळेच जानेवारी महिन्याला कर्नाटकात प्रवाशांचा महिना असंही म्हणतात. का? कारण पाऊस जवळपास नसतोच, आकाश एकदम स्वच्छ असतं. त्यामुळे
फिरण्यासाठी, राज्याचं सौंदर्य बघण्यासाठी हा अगदी सर्वोत्तम काळ असतो. आणि आकडेवारी पाहिली तर हिवाळा हा सगळ्यात कोरडा ऋतू आहे. वर्षभरातल्या पावसापैकी फक्त 1% पाऊस या काळात पडतो. म्हणूनच तर इथले दिवस इतके स्वच्छ आणि निर्भ्र असतात. तर असा हा कर्नाटकच्या 4ही ऋतूंचा प्रवास, रंडंट्या उन्हाळ्यापासून ती जीवनदायी पावसाळा आणि मग शांत निर्भ्र हिवाळा. पण हा प्रवास आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. आज जगभर हवामान बदलतंय. अशा परिस्थितीत कर्नाटकचं हे नाजूक आणि तितकंच महत्त्वाचं ऋतुचक्र भविष्यात कसं टिकून राहील, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.